फोन करून सांगितलं की विनोद तावडेंच्या माध्यमातून पैशांचं वाटप केलं जात आहे। त्यामुळे आता भाजपचा हा नेता कोण? जसं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे की विनोद तावडे यांच्या हालचालींवरती भाजपचे नेते लक्ष ठेवून होते आणि कधी एकदा ते चुकतात किंवा ते अशा पद्धतीने जातात। तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं काय म्हणणं आहे सर? तावडे साहेब काय सांगू शकता? तावडेजी तुम्ही आव्हान दिलेलं आहे त्यांना। विनोद तावडेंनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया देऊ केलेली। त्यांनी आधीच म्हटलेलं आहे की मतदानाच्या दिवशी असणारी आचारसंहिता आणि त्याबद्दल त्या आचारसंहितेचे नियम त्याचं करावायचं पालन याविषयी मार्गदर्शन करण्याकरता म्हणून या हॉटेलमध्ये मी आलेलो होतो। पदाधिकाऱ्यांबरोबर माझी मीटिंग सुरू होती। त्याचवेळी बहुजन विकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते आणि नेते आतमध्ये घुसले आणि त्यांनी एकूणच गोंधळ घालायला सुरुवात केली। माझ्याकडनं कोणत्याही प्रकारच्या पैशांचं वाटप सुरू नव्हतं असं देखील विनोद तावडेंनी म्हटलेलं आहे। पण दुसरीकडे हितेंद्र ठाकूर असे म्हणतात की पैसे वाटप करायला आलेला व्यक्ती स्वतःहून तर हे कबूल करणार नाही की मी पैसे वाटप करण्यासाठी आलेलो होतो आणि 5 कोटी रुपये जे होते त्या पैशांचं वाटप जे केलं जात होतं असं त्यांनी म्हटलंय। माननीय मतदाराला आपलं म्हणणं माहिती संवाद साधावा यासाठी तावडेसाहेबांनी आग्रह केला। त्यामुळे तावडेसाहेब त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला। कुठल्याही प्रकारे काही विरोधकांना मतदारांशी संपर्क करा, मतदारांना आग्रह करा, मतदानाचा टक्का वाढला पाहिजे। लोकसभेमध्ये हा टक्का जवळजवळ 52% होता, तर आता मतदार कसं वाढेल ह्यासाठी तुम्ही प्रयत्न करा कार्यकर्त्याला असं। या सगळ्या घटनेनंतर आता विनोद तावडे मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचं कळतंय। त्यामुळे मुंबईत आल्यानंतर तरी माध्यमांशी बोलताना ते याबद्दलचं पुन्हा अधिक असं स्पष्टीकरण देणार का हे बघावं लागेल। त्यामुळे 6 तासांनी म्हणजे 6 तास हा सगळा राडा जो होता तो सुरू होता। तावडे तिथून त्यांना बाहेर पडणं अशक्य झालेलं होतं। अखेर पोलीस बंदोबस्तात विनोद तावडे जे त्या हॉटेलच्या बाहेर आलेले आहेत आणि आता ते मुंबईच्या दिशेनं रवाना झाल्याचं कळतं। तावडेच्या कारमध्ये क्षितिज ठाकूर देखील असल्याचं कळतंय। त्यामुळे तब्बल 6 तासांनी तावडे हॉटेलच्या बाहेर आलेले आहेत। आपण जर लक्षात घेतलं तर साधारण प्रशासन का क्या दबाव है? प्रशासन का फोर्सफुली दबाव बनाया जा रहा है प्रेस कॉन्फ्रेंस नहीं करने के लिए। क्या प्रकरण हुआ है? क्या पैसे का बांटा भाजपा के तरफ? इधर तो अभी पैसे मिले भी है। इलेक्शन कमिश्नर को उन्होंने डिक्लेयर करने को बैंक में पैसे है, डायरी है, किसको कितना दिया है वो नाम लिखे हुए हैं। कितना पैसा बटा हुआ है? 5 करोड़ लेके आने वाले थे, ऐसा बीजेपी के नेता ने मुझे बोला था। अच्छा, कहीं ऊपर से कोई प्रेशर आ रहा है, दबाव बनाया जा रहा है आपके ऊपर? होगा ही। पुलिस प्रशासन और इलेक्शन कमीशन तो दबाव के नीचे ही काम करता है। चुनाव आयोग सरकार के दबाव में काम कर रही है। अरे मेरे को अभी प्रेस कॉन्फ्रेंस भी अलाउड नहीं, ऐसा कलेक्टर साहब बोल रहे हैं, ऐसा कहा गया। अरे कमाल है, मतलब जो चौथा स्तंभ है लोकशाही का, उसको भी उनसे भी हमने बात नहीं करने की, ये हो नहीं सकता। कहीं ना कहीं प्रशासन का दबाव बनाया जा रहा है। दबाव ही दबाव है। चुनाव आयोग सरकार के दबाव में काम कर रही है। बहुत दबाव में काम करते हैं। मेरे को इनसे अपेक्षा ही नहीं कि ये फिर काम करेंगे। नेमकं प्रकरण काय आहे? कधी विनोद तावडे आलेले, कशासाठी आलेले? 5 कोटी वाटप करण्याकरता आगे क्या ठोस? चुकीचं आहे। आणि माझ्यावर आरोप करणारे कोण? ज्यांचा पुतण्या, मुलगा, भाचा हे सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत। खड्डे बुंजवण्यापासून साफसफाईचं कॉन्ट्रॅक्ट आणि कागदोपत्री आहे। हे कागदोपत्री आहे, घटनेचा उल्लेख सगळ्यात करायचा। माझ्याकडे नावं आहेत,
ती नावं देतो मी सगळे त्यांच्या नावावर निघालेले बिल आहेत, सब कॉन्ट्रॅक्ट घेतलेली आहेत, हे सगळं आहेत आणि ती मंडळी माझ्यावर आरोप करते, ती मंडळी माझ्यावर आरोप करते, धन्य आहे. मग यांनी एकदा हे पण सांगून टाकायचं काय याने घेतलेल्या कॉन्ट्रॅक्ट मधले काय माझ्याकडे तेवढं पण एकदा स्पष्टपणे येऊन द्या. लक्षात आलं का? आज बीजेपीच्याच काही माझ्या मित्रांनी सांगितलं का तावडे साहेब माझे मित्र आहेत, क्षितिज ठाकूर त्यांना काका बोलतो, क्षितिज ठाकूर त्यांना काका बोलतो का हे पैसे वाटप. आता तावडे साहेब राजन नाईक बोलले का कोणताही मोठा नेता आला नव्हता, पण तुम्ही थोडक्यात सांगायला पाहिजे होतं तुम्ही का सर्व्हेमध्ये सीट 0 आहे आपली, त्याच्यामुळे नेते कोण आले नाही. तुम्हाला बोलून वेळ खर्च करायचा, पैसे खर्च करायचे. आज तुम्ही सांगतात त्या बॅगा वगैरे दाखवायच्या नाही, डायऱ्या, सगळे डायऱ्यावर 300 के 400 के म्हणजे 1000. निवडणूक आयोगाने किती पैसे पकडले या हॉटेलमध्ये, त्याचा म्हणून एकाच रूम मध्ये 10 लाख रुपये अजून खर्च चालू आहे. पहिले पैसे कुणाचे आता एवढं सांगू नका, ते पण असं असेल तर ते मी घेऊन जातो, मला उपयोगी पडतील कुठे काम धंद्या करता. बरोबर आहे? बोला. अरे काय करतात, एवढ्या जवळ कुठे जातात, अंतर ठेवा. बाबा तुम्ही नका ना, माझं रक्षण मी करील, थांबा ना जरा. सर पुलिस ने प्रेस कॉन्फ्रेंस क्यों रोक दी है, बस हम जानना चाह रहे हैं. विनोद तावडेने एकही शब्द त्यांचा न सांगता अहो सांगणार काय, सांगण्याकरता काय आहे का? पैसे वाटप, मीटिंग हे करायचं असते का? और पुलिस ने क्यों रोका? तो इलेक्शन कमीशन ने बोला क्या अपने आड़े आएगा ये सब बीजेपी के, उनके पास बोलने के लिए कुछ नहीं था. तो बोलता है आचार संहिता में प्रेस कॉन्फ्रेंस, कौन से आचार संहिता में लिखा है प्रेस कॉन्फ्रेंस नहीं लिखने का? इसका निषेध सही 12 महीने में तो आपने करना मांगता है. लेकिन सर विनोद तावड़े भी आपके साथ बैठे थे और अचानक वो उठ करके दूसरी तरफ चले गए. अरे जो यहाँ के डीसीपी मैडम है उन्होंने बोला कि कलेक्टर साहब बोलते हैं प्रेस कॉन्फ्रेंस, ऐसा कौन सा कानून है? सर कहीं प्रेशर है आपके ऊपर? कोई मेरे ऊपर प्रेशर? हाँ, मैं किसी के बाप का प्रेशर. सर अभी भी गाड़ियाँ बहुत सारी है जिसके अंदर संख्या है कि हाँ उसके अंदर भी और भी कुछ माल पाया जा सकता है और बहुत सारी गाड़ियाँ खड़ी है. माल जोपर्यंत कारवाई करत नाही तोपर्यंत विनोद तावडेंना आम्ही सोडणार नाही, अशा पद्धतीची भूमिका असेल. आता विनोद तावडे आता मला फोन बघा, माझ्या 50 फोन केले, आता जा आहे ते संपवा, मिटवा, आपण मित्र आहे, सोडून दिला. आपण किती पैसे मिळाले काय? वेगवेगळ्या रूम मध्ये कुठे 10 लाख, कुठे 2 लाख, कुठे 5 लाख. ते पोलीस प्रशासन आणि आरोना विचारा इलेक्शन कमीशन. बीजेपी क्या पैसे के दम पर चुनाव जीतना चाहती है क्या? इनकी औकात है क्या ऐसा करने का? लेकिन क्या आप पे जो है सुरक्षा बल की तरफ से दबाव बनाया जा रहा है, किस तरह आपको जो है? मेरे को सुरक्षा दल या किसी के दबाव को मैं नहीं जमता ही करता, लेकिन हाँ इलेक्शन कमीशन और पुलिस पे प्रशासन का दबाव है. साइड लगा ना फ्रेम मध्ये पूर्ण. तुम्हाला एकतर ज्यावेळेस दहशतवाद सांगतात आणि ते पुन्हा आणखी तेच आरोप करतात की या ठिकाणी तुमची दादागिरी, आम्ही पैसे वाटत नव्हतो. मग मिळाले कोणाचे पैसे? माझे होते. विनोद तावडे 48 तास अगोदर सगळ्या नेत्यांनी बाहेर जायचं असते, थांबले कसे? सर विनोद तावड़े और आपकी प्रेस कॉन्फ्रेंस होने जा रही थी, साझा प्रेस कॉन्फ्रेंस हो जा रही थी, इसलिए उन्होंने. त्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांकडनं होणारे आरोप आणि त्यानंतर विनोद तावडे यांनी दिलेलं स्पष्टीकरण, आता वेगवेगळ्या गोष्टींचे खुलासे जे ते या ठिकाणी समोर होताना दिसत आहेत. आप्पा ठाकूर यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माझ्यावरती कोणत्याही प्रकारचं प्रेशर नाही, पण निवडणूक आयोग हे दबावाखाली काम करत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. याच विषयी आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. अजित, नेमकं काय अपडेट? विशाल, विनोद तावडे यांना पूर्ण एक कॉन्वॉय करून
इथले जे डीसीपी आहेत ते आता साधारणपणे विरारला पोहोचलेले आहेत, जीवदानी रोडला पोहोचलेले आहेत. त्यांना नेमकं कुठे घेऊन जात आहेत, त्यांना या मतदारसंघाच्या बाहेर सोडलं जातंय का त्यांच्यावर काही कारवाई केली जाते हे अद्याप स्पष्ट नाहीये. पण विनोद तावडे यांच्याबरोबर पोलिसांच्या गाड्या, त्याच पद्धतीनं बहुजन विकास आघाडीच्याही काही गाड्या त्यांचा फॉलो करत आहेत की नेमकं त्यांना ते कुठे घेऊन जात आहेत का किंवा काय नेमकी कारवाई होते. त्यामुळे हे प्रकरण जे आहे ते एका वेगळ्या टर्नला पोहोचलेलं आहे. विनोद तावडे हे त्यांच्याच गाडीमध्ये आहेत, त्यांच्या गाडीमध्ये आणि त्यांच्या पुढच्या गाडीमध्ये डीसीपी आहेत. मागे 2 गाड्या ज्या आहेत त्या बहुजन विकास आघाडीच्या गाड्या आहेत, त्यामध्ये त्यांचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत. हे सगळे त्यांना फॉलो करत आहेत की नेमकं विनोद तावडेंना कुठे घेऊन जात आहेत. जीवदानी रोडला विरारला आम्ही पोहोचलेलो आहे आणि बहिरीपाडा चौक जो आहे तिथून आता या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या विरारच्या शहरामध्ये दाखल होत आहेत. विशाल, अजित, असं कळतंय की क्षितिज ठाकूर हे विनोद तावडेंच्या गाडीमध्ये, हे खरं आहे का? आत्ता तरी गाडीमध्ये फक्त विनोद तावडे हेच दिसले होते. 2 वेगवेगळ्या 2 मोरपिशी रंगाच्या ज्या इनोव्हा गाड्या आहेत त्या 2 गाड्यांमध्ये जवळपास काही लोक बसलेले आहेत. त्यामधल्या पुढच्या गाडीमध्ये जे आहेत ते विनोद तावडे बसलेले आहेत आणि त्या गाडीमधून ते सतत फोनवर कोणाशी बोलत आहेत. आपण जर पाहिलं तर या आता दृश्यामध्ये आपण जर पाहिलं तर ही गाडी जी दुसरी गाडी जी पांढऱ्या रंगाची इनोव्हा आहे, दुसरी 555 नंबरची जी गाडी आहे त्या गाडीमध्ये जे आहे ते विनोद तावडे यांना ठेवलं गेलेलं आहे आणि विनोद तावडे त्या गाडीमध्ये बसलेले आहेत. पुढे जाऊन आपण जर पाहूया तर पुढच्या नेमक्या या प्रक्रिया काय असतील किंवा विनोद तावडे जे आहेत त्यांना कुठे घेऊन दिलं जातंय. या सगळ्या ताफ्यामध्ये जास्त करून गाड्या ज्या आहेत त्या बहुजन विकास आघाडी त्यांच्या गाड्या आहेत आणि ते या सगळ्या पोलिसांच्या मागे जे आहेत ते गाड्या नेत आहेत. पुढची एकदम पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडी जी आहे तिला दिवा लावलेला आहे. तिथं पोलीस उपायुक्त या नालासोपारा भागातले आहेत आणि त्यांच्या मागे पांढऱ्या रंगाची गाडी आहे, त्या गाडीमध्ये विनोद तावडे आहेत. त्यांच्या मागे 2 गाड्या त्याच्यामध्ये पदाधिकारी आहेत बहुजन विकास आघाडीचे. जी प्रक्रिया आपण पाहिली किंवा जी घटना आपण संपूर्ण पाहिली, बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी आरोप केलेला आहे की या मतदारसंघामध्ये पैसे वाटप केले जात होते. लाखो रुपये जे आहेत ते इथं सापडले होते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्हिडिओ देखील काढले होते. व्हिडिओ काढून या सगळ्या प्रकरणामध्ये बहुजन विकास आघाडीचे जे आमदार आहेत, जितेंद्र ठाकूर असतील किंवा क्षितिज ठाकूर असतील, हे दोघंही घटनास्थळी दाखल झाले होते आणि त्यांनी देखील तिथं जे निवडणूक अधिकारी असतील, पोलीस असतील यांना बोलवून त्यांच्या मार्फत या सगळ्या प्रकरणी काय नेमकी कारवाई केली जाईल किंवा कशा रीतीनं कारवाई केली जाते या सर्व बाबतीमध्ये विचारणा केली होती. आणि नुकतंच आपण जर पाहिलं असेल तर जितेंद्र ठाकूर यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे की ही कारवाई जी आहे ती काय होते, कशी होते याची अजून कल्पना दिली गेलेली नाहीये. यामुळेच आता ह्या सगळ्या प्रकरणी नेमकी काय कारवाई निवडणूक आयोग करतंय, पोलीस करतंय हे देखील पाहावं लागेल आणि त्याच पार्श्वभूमीवरती सगळ्या जी प्रक्रिया आहे ती पुढे आपल्याला दिसेलच. पण आता विरारच्या या आपण जर पाहिलं तर विरारमध्ये दाखल झालेलं आहे पोलिसांच्या गाड्यांसहित विनोद तावडे यांची गाडी, बहुजन विकास आघाडीच्या गाड्या या विरारमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि विरारमधून विरार शहर जे आहे, विरार शहरातला भाग जो आहे मुख्य, तिथून या गाड्या जात आहेत. साधारणपणे तिथून निघून एक अर्धा तास झालेला आहे. नेमकं हा नालासोपाऱ्यामधून विरारच्या आतमधल्या इंटरनल सिटीमधून वायके नगर इथं या गाड्या ज्या आहेत त्या पोचलेल्या आहेत आणि नेमकं या गाड्या ज्या आहेत तिथून कुठे जात आहेत. इलेक्शन कमिशनची देखील एक गाडी जी आहे ती आपल्याला दिसलेली आहे आणि आता जे दृश्य दिसतंय त्या दृश्यानुसार आपण जर पाहिलं तर इथं या गाड्या ज्या आहेत या थांबलेल्या आहेत आणि नेमकं कुठे गाड्या जात आहेत त्यातून काय नेमकं दिसतंय ते आपण पाहूयात की कशा रीतीनं आम्हाला का थांबवतो तुम्ही. राहू दे अरे मला का थांबवतो पण तू लाईव्ह चालू आहे सगळं, मला का थांबवतोय तू. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी हा सगळा कॉन्व्हॉय जो तो फॉलो करतायत आणि याबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. पण आपण पाहतोय की 6 तासांचं एकूण हे सगळं नाट्य. आरोप केले गेलेले आहेत की या सगळ्या प्रकरणामध्ये पैसे सापडलेले आहेत. आपण काय सांगाल आपल्यावरती आरोप केला जातो की पैसे सापडले होते. तावडे साहेब काय पैशाचा आरोप केला जातोय की पैसे सापडले. आरोपाबद्दल काय सांगाल, आपल्याला आरोप केले जात आहेत.